आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो. महान रीतीने प्रभू काम करत आहे. पुष्कळ चांगल्या साक्षी जेव्हा जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस लोक आपल्या साक्षी घेऊन माझ्याकडे येतात आणि ते सांगतात, ज्या प्रार्थना आमच्यासाठी तुम्ही केल्या आणि त्या प्रार्थनेची उत्तर तळेगावला सुद्धा गेल्यावर एक बहीण सगळ्या लोकांना दूर करत करत माझ्याकडे आली. म्हणजे सरका, बाजूला सरका, माझ्या या बाळासाठी त्यांनी प्रार्थना केली होती. मला ते बाळ दाखवायचंय की याच बाळासाठी तुम्ही प्रार्थना केली जे प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. इतक्या अद्भुत साक्षी की ज्या म्हणजे लोक रडतात आणि त्यांच्या रडण्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये असणारी समस्या, पण प्रभू या समस्येतनं त्यांना बाहेर काढत आहे. आणि देवाचं वचन जे लोकांच्या जीवनाला स्पर्श करून परिवर्तन करण्याचं काम करत आहे. आनंद वाटला की 2 दिवसामध्ये तळेगावमध्ये इतकं सुंदर, इतकं छान वचन. इथं पहिलं चर्च बघितलं आतापर्यंत, एवढ्या मंडळ्या फिरलो, परंतु पहिलं चर्च बघितलं की त्या चर्चमध्ये लोक 6ला येऊन बसत होते. फुल भरून जात होतं चर्च 6लाच. आणि पूर्वी लहानपणी मी तिकडे जात होतो त्यास मला एक कौलारू चर्च ते सांगत होते की ज्यावेळेस मी तिथे गेलो 2 वर्षापूर्वी त्याने ते चर्च बांधलं. त्यातले आमचे लोक जमिनीवरती बसत होते, चर्च गळत होतं. परंतु देवानं आम्हाला प्रेरणा घातली, चर्च बांधावं, लोकांची गरज पूर्ण व्हावी. आणि जवळजवळ 90 लाखाचं चर्च त्यांनी बांधलं. मंडळी एवढी नाही बरं का, 60 कुटुंब फक्त, 60 परिवार, 60 परिवारांनी ओझं घेतलं आणि इतकं सुंदर चर्च जे तुम्ही बघितलं, आम्हाला असं वाटलं फॉरेनमध्येच गेलोय आम्ही. आणि लोक एवढे प्रार्थनाशील, वचनाला अगदी अजून बोला, अजून बोला, म्हणजे 7ला चालू केलेलं 9, 9:30 पर्यंत चालत होतं, अजून बोला, म्हणजे इतकं वचनाची भूक करीत आहात. प्रभूचं वचन लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे आणि आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. जितक्या तुम्ही प्रार्थना कराल तितकं लोकांच्या जीवनामध्ये मोठा बदल होत राहणार आहे. आज सकाळीच जर स्टेटस कुणाकडे जर असेल मोबाईल, तर त्याच्यामध्ये बघा एका तळेगावच्या मीटिंगला आलेले असेल कुणाकडे, तर सूरज वाचून दाखवा. एक स्टेटस आहे की त्या बहीण मीटिंगला आली होती. काय तिचं स्टेटस आहे पहा, तिने काय टेस्टमनी दिली, काय साक्ष त्या ठिकाणात दिलेली आहे. ती त्या मीटिंगला आली आणि त्या मीटिंगला आल्यावर पहिली मीटिंग तिला अटेंड करता आली, पण दुसऱ्या मीटिंगला तिला येता आलं नव्हतं. तर त्या मीटिंगला तिने आले का स्टेटस आले का, हा वाचा बरं. काय म्हणजे लोकांना कळेल देवाचं वचन किती अद्भुत आहे. वाचा, हे घ्या माहिती. प्रेज द लॉर्ड. तळेगाव मीटिंग दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलेलं आहे की जे त्याने युट्यूबला असेल तर त्यांनी सांगितलं की मला पण प्लीज सेंड करा. आणि पहिल्या दिवशी त्या ठिकाणामध्ये ते मीटिंगला त्या ठिकाणामध्ये आले होते. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की ते मीटिंग अटेंड करू शकले नाहीत. आणि त्यांनी सांगितलं की गॉड हॅज टच्ड अवर टंग बाय होली स्पिरिट अँड फॉर सोलापूर पीपल यू आर अ बिग गिफ्ट. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मीटिंग चालू होती त्यावेळेस पवित्र आत्म्याने त्यांना भरलं, अन्य भाषा त्यांना मिळाली. आणि त्याचप्रमाणे ते सांगत आहेत की सोलापूरचे जे लोक आहेत ते आशीर्वादित आहेत कारण त्यांना इतके सुंदर पास्टर लाभलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं हे सगळं होत आहे का बरं, बाय गिव्हिंग मनी ऑल्सो. नो बडी विल गिव्ह दिस डीप टीचिंग. यू आर द रिव्होल्युशन इन मोर दॅन ऑल द डिग्रीज ऑफ द वर्ल्ड. गॉड ब्लेस यू पास्टर. आणि त्यांनी सांगितलं पैसे देऊन सुद्धा इतकं अद्भुत सुंदर परमेश्वराचं वचन मिळत नाही, जे आपल्या सगळ्यांना, पूर्ण महाराष्ट्राला आणि भारताबाहेर देखील मिळत आहे. म्हणून पण एवढे सुंदर पास्टर आहेत, परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले, म्हणून सर्व गौरव परमेश्वराला देऊया. मी माझं कौतुक म्हणून नाही वाचून दाखवलं, पण एक गोष्ट
जे मिळतंय तुम्हाला त्याच्यासाठी लोक किंमत मोजायला तयार आहेत. किंमत मोजायला बरं का. आणि तुम्हाला ते फुकट मिळतंय. परंतु कधी कधी मानना मिळाला तरी इस्रायल लोकांना तो तुच्छ वाटला. मानना मिळाला बरं का त्यांना, देवदूतांचं खाद्य, आणि त्यांना तो तुच्छ वाटला. आपल्याला जे मिळतंय त्या बाईला, ते मी सकाळी वाचल्यावर म्हटलं की काय वाचनाची भूक आणि तहान या लोकांना. एक परिवार बेंगलोरहून आला होता, बोलून घेतलं त्यांनी. अचानक त्यांना कळलं की मीटिंग आहे. मग बेंगलोरवरून तळेगावमध्ये ती मीटिंग अटेंड केली. रात्री ते नंतर मुंबईला परत गेले. तर त्या लोकांना ते वाटतं की वचन ऐकल्यानंतर असं वाटलं की ते संपून आहे, कंटिन्यू राहावं. आणि बोलता बोलता ते म्हटलं की आता असं वाटलं आत्ता सुरू झालं ना आत्ता संपलं, 2-2.5 तास. म्हणून लक्षात ठेवा, सोन्या रुपयापेक्षा सुद्धा मोलवान काय असेल तर देवाचं वचन. आणि ते आम्हाला मिळतंय. देवाची कृपा आपल्यावरती आहे. प्रार्थना ही करा की देवानं हे वचन रोज मला नव्याने द्यावं बरं का. लोकांना खूप गरज आहे. निराशेमधनं जर बाहेर पडायचं तर फक्त देवाच्या वचनाची गरज आहे. बाकी काही तुम्हाला निराशेतनं कोणी बाहेर काढणार. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, मी पाहिलं लोकांना, त्या बेंगलोरवरून ज्या सिस्टर आल्या होत्या, ते म्हटलं की चर्चला काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी तेवढ्या लांबून आले. मला तुमच्या चर्चला पण यायचं, बाप्तिस्मा पण घ्यायचा आहे, परंतु सध्या आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. वाट पाहतायत आम्हाला येऊन तुमच्या चर्चमध्ये बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आणि तिथं आल्यानंतर चर्चच्या बांधकामासाठी 50,000 रुपये एवढं लांबून येऊन रिटायरमेंटचे मिळालेले पैसे त्यांनी माझ्या हातामध्ये ठेवले. लोक तिथं गर्दी करतो ते आपल्या लेकरांच्या पोटाला मारून त्यांनी माझ्या हातामध्ये रक्कम ठेवतं. त्यांची परिस्थिती काही काहींची गंभीर होती. पण तरी सुद्धा जे या मंडळीवरचं प्रेम, व्हिजन, स्वप्न, शिलो चर्च एक स्वप्न जगणारं चर्च आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःचा विचार करू नका, दुसऱ्याचा विचार करू नका, पण देवाच्या राज्याचा विचार करा. एक आत्मिक जीवन जगताना ना देवाचं राज्य एवढाच विचार तुमच्या डोक्यात असला पाहिजे. जसं आम्ही आत्मिक जीवन जगतो त्या सैतानाला कधीच वाटत नाही तुम्ही देवाच्या राज्याचा विचार करा. कारण देवाचं राज्य येऊ नये, येशू ख्रिस्त म्हटलं नाही का, देवाचं राज्य तुमच्यामध्ये आलेलं आहे, ते आमच्यामध्ये आलं पाहिजे, टिकलं पाहिजे. परंतु मंडळी आणि चर्च या नात्याने आम्ही जगत असतात. त्याला चर्च असावं, लोक धार्मिक असावेत असं सगळं वाटतं, पण त्यांच्यात देवाचं राज्य असो नाही असं वाटतं. आणि शास्त्र काय सांगतं, देवाचं राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यामध्ये आहे. तर देवाचं राज्य आमच्यामध्ये, आणि सगळ्यात प्रभावी काय असेल तर देवाचं वचन. त्या वचनानं आमच्या अंतःकरणातले दोष, एक वचन पहिल्याच मीटिंग मध्ये जो संदेश सांगितला, त्या संदेशानंतर बरेच लोक आले. ते म्हटले असं वाटलं की सगळं तुम्ही आमच्या जीवनाशी संबंधित सांगत आहात, सगळं आमच्या जीवनामध्ये चालू आहे. पर तो संदेश मी चर्चमध्ये दिला पण तिथे वेगळा होता. म्हणजे देवाला तुमच्या जीवनातलं कमी पण दिसतं आणि ते कमी पण तो काढतो यासाठी की तुम्ही परिपूर्ण व्हावं, परिपक्व व्हावं, देवाच्या राज्यासाठी वापरले जावे. आणि म्हणून लक्षात ठेवा, सतत आणि सतत देवाच्या राज्याचा विचारच तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. धार्मिक जीवन 2 पद्धतीने जगता येतं. एक, दुसऱ्याला पाहून तुम्ही किती धार्मिक आहात हे एक धार्मिक जीवन आहे, जे आम्ही रविवारी ऐकलं नाही का, मी त्याच्यापेक्षा चांगला आहे, हे एक धार्मिक जीवन आहे. आणि दुसरं धार्मिक जीवन दावीद जगतो ते, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. ऐका बरं का, जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचंय, परफेक्ट व्हायचंय, व्यक्तीकडे पाहून नाही जगायचं, येशूकडे पाहिल्यावर तुम्हाला कळतं अजूनही मला परिपूर्ण व्हायचंय. आणि शैतान नेमकं काय करतो माहिती का, तुम्हाला नेहमी त्याच्यापेक्षा तू चांगला आहे, त्या व्यक्तीपेक्षा तू चांगला आहे इथपर्यंत तुम्हाला ठेवतो. तुला जास्त परिपूर्ण होण्याची गरज नाही, जास्त धार्मिक होण्याची गरज नाही. आणि जेव्हा हा शब्द तुमच्याकडे येतो, जसं मी रविवारी ऐकलं नाही का, तो शास्त्री, तो परुषी हा परफेक्ट होता, पण त्याचं परफेक्शन एका वाक्यानं निघून गेलं.
मी याच्यासारखा नाही. तुम्ही कोणासारखं आहात कोणासारखं नाही हे धार्मिक जीवन नाही. तुम्ही ख्रिस्तासारखं बनतात का हे धार्मिक जीवन आहे. देवानं जगामध्ये ना मला पाठवलं ना तुम्हाला पाठवलं. समजा तुम्ही माझ्याकडे बघितलं तर नाही, माझ्यामध्ये पण दोष आहेत. असं नाही की मी निर्दोष आहे, माझ्यामध्ये पण दोष आहे. एखाद्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिल्यावर त्याला दोष दिसणारच आहे. मग माझ्यापेक्षा जास्त तुम्ही धार्मिक असाल आणि तुम्ही ती धार्मिकता देवाला दाखवायला जाल, त्यास देव तुम्हाला काय म्हणेल, मी येशूला पाठवलं होतं, तेलोरेला थोडी पाठवलंय. तेलोरेला मी प्रिचिंगला पाठवलं, पण येशूला मी यासाठी पाठवलं की तुम्ही त्याच्यासारखं बनावं. म्हणून कमतरता असणाऱ्या व्यक्तीकडे पाहून जीवन नाही जगायचं, तर परफेक्ट असणाऱ्या येशूकडे पाहून जीवन जगायचं. जेव्हा तुम्हाला हे समजेल ना, त्यास तुम्ही आयुष्यात कधी निराश होणार नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीनं माझा देवाशी असणारा संबंध रोज तपासायचा. माझा देवाशी किती संबंध आहे. मग तुमचे माणसाबरोबरचे संबंध चांगले असो अथवा, पण आम्ही काय करतो पृथ्वी तलावर, बिघडलेले संबंध दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. बिघडलेले संबंध दुरुस्त होत नसतात, ती टेम्पररी जोडणी असते. फुटलेलं नळाचं बघितलं ना तुम्ही, त्याला तुम्ही लावता तिथं रबर बिब्बर, पण परत पाणी उडतच. हे टेम्पररी सगळे ऍडजस्टमेंट असते. पण देवाबरोबर जर तुमचं नातं मजबूत असेल, त्याच्याशी तुमचे संबंध नीट असतील, देवाशी बरं का, देवाशी तुमचे संबंध नीट असू द्या. देवाची तुमचे संबंध नीट असल्यानंतर देव फक्त तुमच्या जीवनामध्ये रस घेतो. कुणाच्या जीवनात रस घेतो? माझ्या जीवनात, तुमच्या नाही बरं का. देवाला तुमच्या जीवनामध्ये जास्त रस आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा देव तुम्हाला पृथ्वी तलावर ठेवतो, आज माझा विषय फार सुंदर आहे आणि ते एक वचन मला खूप दिवसापूर्वी आवडलं होतं आणि ते वचन वाचायचो आणि सारखा घुटमळायचो. म्हटलं याच्यात काहीतरी सिक्रेट आहे, याच्यात काहीतरी सिद्धांत चांगला लपलेला आहे. खूप एका ठिकाणी लिहून ठेवलं होतं आणि मला त्याच्यातला नेमका मानना गाभा मला शिकण्यासाठी. तुम्हाला नाही शिकवत बरं का, मी तुम्हाला सांगतो, शिकायचं नाही शिकायचं तुमच्यावरती, पण मी स्वतः शिकत असतो. आणि मला माहिती की येशू येईपर्यंत माझं आत्मिक जीवन जेवढं मला दुरुस्त करता येईल तेवढं मी करणार. आणि ते तुम्हाला जाता जाता सांगत असतो. तुम्ही करता नाही करता याची तपासणी पण मी करत नाही, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण स्वर्गात तुम्ही यावं, तुम्हाला घेऊन जावं, यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करतो. पण येशू स्वतः म्हटलं ना, बोलावलेले, मग त्याने शुभवर्तमान तर सांगितलं सगळ्याला, पण येणारे लोक येऊ शकत नाही. म्हणला पुष्कळ लोक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्याच्यानं मुळामध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता, पण जाता जाता बोचके सोडायला नको असतात. नाही का, विमानात जायचं इच्छा असते, पण विमानात जायचं तर ते म्हणतात बोचके कमी न्या, का तर वर जायचंय ना. ट्रेनमध्ये जायचं, कुत्री, मांजरे, कावळे, चिमण्या, तुमच्या घरातले फाटके तुटके कपडे, गॅस. तुम्ही बघा, पॅसेंजरनी पूर्वी यायचं तर बिड्या पण फुकत यायच्या. विमानात बिड्या पण चालत नाही, काय वर आहे ना. वरती नेताना सगळं चांगलं जावं लागतं. मग हे आत्मिक जीवन वरच्या पातळीवरती जगत असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हलकं होता येईल तेवढं हलकं व्हा. हलक्याच वस्तू वर जातात बरं का, जड वस्तू नाही जातात. जर वर राहायचं तर हलकं व्हायला पाहिजे. मग हे जे शिक्षण आहे, एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. मत्त्याचं शुभवर्तमान, काय गोष्ट जी आणि माझ्या मनाला अट्रॅक्ट करत होती. मत्त्याचं शुभवर्तमान 12वा अध्याय त्याचं 3रं वचन. त्यानं त्यास म्हटलं, दावीद. मत्त्याचं शुभवर्तमान 12वा अध्याय 30रं वचन. 30. जो मला अनुकूल नाही, जो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे. तो मला प्रतिकूल आहे. आणि जो माझ्या बरोबर गोळा करीत नाही, माझ्या बरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकितो. तो काय करतो? उधळून टाकितो. हे वचन मी वाचत असताना मी बराच वेळ तिथं थांबलो. मग मला महिना 2 महिने
काहीच या वचनातनं उलगडा होत नव्हता. आम्ही सारखं त्या वचनाजवळ येऊन थांबत होतो. कोणतं वचन होतं? जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, प्रतिकूल आहे. आणि जो माझ्या बरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकीतो. काय प्रभूला सांगायचंय? तो एक तर तू माझ्या बाजूने आहे किंवा माझ्या विरोधामध्ये आहे. न्यूट्रल नसतो बरं का तुम्ही. दुसरी गोष्ट, तुम्ही गोळा करता किंवा उधळता. असं पण अवस्था नव्हती मी गोळा पण करत नाही मी उधळत पण नाही. तो गोळा नाही तर उधळत आहे. म्हणजे तुला गोळा करायला पाहिजे. मग गोळा काय करायचंय? आणि तुम्ही देवाच्या विरोधामध्ये कसं आहे ओळखायचं कसं काय? म्हणून म्हटलं येशू सांगतो, शिकवतो, पण शिकवताना तो गोळा करा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मिस्रामधनं बाहेर पडल्यावर सुद्धा या इस्रायल लोकांना देवानं नियम दिला, मान्ना जमा करा, मान्ना गोळा करा. आणि किती मान्ना गोळा करायचा? ज्या दिवसाला जेवढा लागतो तेवढाच मान्ना तुम्हाला जमा करायचा. परंतु गोळा करून तुम्हाला स्टोअर पण करता येत नाही. आणि समजा तुम्ही तुमच्या परिवाराकरता गोळा करून ठेवलं नाही तर तुम्ही ते उधळून टाकता. उधळून टाकता म्हणजे काय? अरे मी तुमच्यासाठी पाठवलं होतं ना मान्ना. म्हणजे स्वर्गातनं देवानं मान्ना पाठवला आणि तुम्ही तो गोळाच केला नाही म्हणजे तुम्ही तो उधळला. देवानं पाठवला होता म्हणजे उधळलेल्या मान्याचा नाश झाला. तसं देवाचं वचन देव तुमच्यासाठी पाठवतो, लागूकरण करून घेत नाही याचा अर्थ तुम्ही उधळून लावता. देवाचं वचन मान्य आहे, ते वचन तुमच्यासाठी पाठवलं तो गोळा करा. गोळा करा म्हणजे नेमकं काय? गोळा करून तुम्हाला ते खावं लागतं, ग्रहण करावं लागतं, आत घ्यावं लागतं. आणि त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल, परिवर्तन, सुधारणा, प्रभूच्या बरोबर चालणं, या सगळ्या गोष्टी करायला गेल्या पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जो त्याच्या सोबत गोळा करतो. तुम्ही कोणासोबत गोळा करत आहात? काहीतरी आम्ही गोळा करत आहोत. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? गोळा करणारा मनुष्य हा देवाबरोबर काम करणारा मनुष्य आहे. जर तुम्ही गोळा करत नाही, जमा करत नाही, आणि जमा करत नाही तर तुम्ही देवाचं कामच करत नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही देवाच्या बाजूने आहे हे आम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. तुम्ही देवाच्या बाजूने आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. तुम्ही देवाच्या बाजूने आहात म्हणून आम्ही पाहतो गिदोन ज्यावेळेस त्या द्राक्षाच्या कळ्यामध्ये गव्हाची मळणी करत होता, देवदूत आला, त्याने पहिला प्रश्न केला, तू कोणाच्या पक्षाचा? माझ्या पक्षाचा का शत्रूच्या पक्षाचा? असं म्हटलं, मी तुझ्या पण पक्षाचं नाही, शत्रूच्या पण पक्षाचं नाही, मी देवाच्या पक्षाचा आहे. म्हणजे देवाच्या बरोबर तुम्ही आहात काही तपासणी व्हायला पाहिजे. तुम्ही एकमेकाच्या बरोबर, माणसांच्या बरोबर, विचारांबरोबर चालत असाल. म्हणून लक्षात ठेवा, कोणी मनुष्य तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणार नाही, तुम्हाला स्वतः जावं लागणार आहे. आणि ते कसं जावं लागणार आहे? काय माध्यम आहे देवाचं की तुम्ही त्याच्या जवळ आहात? तुम्ही गोळा करत आहात. काय गोळा करायला पाहिजे? त्याच्यासाठी निर्गमाच्या पुस्तकामध्ये 16व्या अध्यायाच्या 16 ते 20 वचनापर्यंत आपण जाऊया. निर्गमाचं पुस्तक 16वा अध्याय आणि 16 ते 20 वचन आपण वाचणार आहोत. परमेश्वराने आज्ञा केली आहे, परमेश्वरानं आज्ञा केली आहे ती ही की प्रत्येकानं आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे. ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी म्हणजे आपापल्या माणसांच्या संख्येप्रमाणे. फार सुंदर बोललेलं आहे बरं का. आत्मिक जीवन पहा कसं आहे. इकडं इस्रायल लोकांना पण त्यानं मिस्रातनं बाहेर काढलं. ऐका बरं का, तुम्हाला पण देवानं मिस्रातनं बाहेर काढलं, तुमचा बाप्तिस्मा झाला, तुम्ही पण पाप सोडलं. पाप सोडल्यानंतर आता प्रभू काय सांगतो का? देवानं आज्ञा दिली, मोशेला सांगितलं की या लोकांना सांग, तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या संख्येइतकं जमा करा. कोणाच्या संख्येइतकं? तुमच्या घरातल्या लोकांच्या संख्येत. ऐका, जेवढे तुमच्या घरामध्ये लोक आहेत ते जिवंत राहिले पाहिजेत, त्यांना मिळालं पाहिजे. म्हणजे जगताना तुम्ही दुसऱ्यासाठी गोळा करू नका. येते का लक्षात तुम्हाला? तुमचं आत्मिक जीवन किती महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या परिवाराची काळजी करता आली पाहिजे. तुमचा परिवार, तुमच्या परिवारातले लोक, त्यांच्यासाठी तुम्ही काय जमा करता? त्यांना कसं तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतात? आत्मिक जीवनामध्ये त्यांनी वाढावं, प्रार्थनेमध्ये त्यांनी कसं वाढावं?
प्रार्थनेमध्ये वाढण्यासाठी, वचनामध्ये वाढण्यासाठी नेमकं जो गोळा करण्याचा समय आहे तो म्हणतो तुम्ही गोळा करत नाही, तुम्ही उधळून लावता. म्हणजे काय? तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी करायचं सोडून दुसऱ्याच्या परिवारामध्ये जास्त इंटरेस्ट घालता. त्यांनी बदललं पाहिजे, त्यांनी अमकं पाहिजे. अहो त्यांचं सोडा, तुमच्या परिवाराचं काय? म्हणजे देव तुम्हाला देतो आणि तुम्ही काय करता? उधळून टाकतो. माझ्या घरातलं समजा देव म्हटलं पाप करू नको, मग कुणी पाप नाही केलं पाहिजे? माझ्या परिवारातल्या लोकांनी. कोणी पाप नाही केलं पाहिजे? मी. वचन कुणासाठी आलं? माझ्यासाठी. वचन कुणाच्या परिवारासाठी आलं? माझ्या परिवारासाठी. लुसिफर तुम्हाला काय सांगतो? त्यांच्यासाठी जमा करा, त्यांना दाखवा, त्यांचं पाप दाखवा. नाही, देवाचं वचन तुम्हाला करेक्ट करण्यासाठी, मला करेक्ट करण्यासाठी आहे. मी माझ्यातल्या बघा म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला देवाचं वचन फक्त मी प्रीच करतो, पण देवाचं वचन मी माझ्यासाठी लागूकरण करतो. कारण मला माहितीये हे मला संरक्षण करणार आहे, माझा बचाव होणार आहे. रक्त राहापेशेच्या घराला लावलं, राहापेशेचं घर वाचलं, तिच्या घरातले लोक वाचले. तिने किरमिजी रंगाचा धागा शेजारच्या घराला नाही बांधायला गेली. तिला माहिती माझं कुटुंब वाचलं पाहिजे. मिस्रामध्ये असताना तो म्हटला मिस्रामध्ये सौहार्द होतील त्या ज्याच्या घराच्या दारबाईला कपाळपट्टीला कोकऱ्याचं रक्त असेल ते वाचे. तुम्हाला तुमचं कुटुंब वाचवलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी जमा केलं पाहिजे, तुमचं कुटुंब धार्मिक बनलं पाहिजे, तुमच्या कुटुंबासाठी मानना मिळाला पाहिजे, तुमच्या कुटुंबाला वाढवण्यासाठी तुम्हाला मेहनत घेतली पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये आणि त्या लोकांनी किती पाप करतात, ते लोक कसे वागतात, नाही ते जजमेंट आमचं नाही. आम्ही आमच्या घरातल्या लोकांना वाचवायचं आहे. याला गोळा करणं म्हटलेलं आहे. आणि सैतान तुम्हाला काय करतो माहितीये का? तो तुम्हाला तुमच्या घरात आणि घडतं काय होतं पहा, जेव्हा आम्ही आमच्या घराकडे दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्यांना करेक्ट करायला जातो ना, इकडं आमच्याच घरात पाप प्रवेश करतं. का तर तुम्ही गोळा करून ठेवलं नाही ना. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मेहनत घ्यायला पाहिजे, तुम्ही घेतलीच नाही ती मेहनत. तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांना देवाच्या वचनाचं महत्व समजावून सांगायला पाहिजे होतं, तुम्ही कुठं समजावून सांगितलं? तुम्ही कुठं महत्व घेतलं? तुमचं सारं लक्ष तुमच्या दुसऱ्यांच्या परिवाराकडे लागलेलं आहे, दुसऱ्याच्या व्यक्तिगत जीवनाशी तुमचा संबंध आलेला आहे. आणि मग प्रभू काय म्हणतो? तुम्ही उधळत आहात. काय उधळत आहात? माझं वचन मी तुमच्यासाठी पाठवलं. आता देवाला देव असं नाही की तू जाऊन दुसऱ्याला देऊ नये, नाही. इतकं भारी त्यांनी सांगितलं, तुमच्या घरातल्या संख्ये इतका. वाचा वचन, ते तुम्हाला समजेल. परमेश्वराने आज्ञा केली आहे. काय केली हो? तीही की काय केली? प्रत्येकाने काय केली? आज्ञा. देवानं काय केली? आज्ञा. काय आज्ञा आहे? फक्त तुमच्या कुटुंबाचा विचार करा, ही देवाची आज्ञा आहे. आमेन म्हणाल का? आमेन. कोणाचा विचार करायचा? माझा आणि माझ्या परिवारात. ही आज्ञा आहे. तो देवाचा सल्ला नाही. देवाने ऍडवाइस नाही केली तुम्हाला असं असं करा तुमच्या घरात, नाही. ही आज्ञा आहे माझी. म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या जीवनाचा आणि तुमच्या परिवारातल्या लोकांच्या उद्धाराचं, सेवानंतर. सेवेचा भाग नाही मी तुम्हाला बोलत, आता गोळा करण्याविषयी तुम्हाला सांगत आहे. कोणासाठी गोळा करायचं माहिती का? माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी. माझ्या परिवारात कोणी पाप करू नये, माझ्या परिवारातल्या लोकांना ख्रिस्त समजला पाहिजे, ते विश्वासामध्ये वाढले पाहिजे, ते देवाच्या मंदिरात आले पाहिजे, त्यांच्यामध्ये जार कर्म असू नये, त्यांच्यामध्ये अशुद्ध कर्म असू नये, त्यांनी लबाडी करू नये, त्यांनी कुणाला फसवू नये, त्यांनी अशुद्ध कर्म करू नये, ते देवाच्या वचनाप्रमाणे चालले पाहिजेत. पण आम्ही काय करतो माहिती का? आम्ही नाही चाललो तरी चालेल, पण त्यांनी चाललं पाहिजे, नाही का? आम्ही तर उधळून लावलं. बरं तुम्ही चालत नाही, तुम्ही दुसऱ्याला कसं काय सांगू शकता चाला म्हणून? समजा एक मनुष्य पॅरालिसिस आहे आणि तो सांगतो येशूच्या नावात तू चालू लाग. अरे तू तर चाला येशूच्या नावात, मग तो चालेल ना. म्हणून बायबल जे इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे, तुम्ही तुमच्या परिवारातल्या सदस्यांसाठी गोळा करा. माझ्या लोकांचं मला तारण झालं पाहिजे. जक्कयाला येशू म्हणतो तू विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. पहिल्यांदा जक्कयाला म्हणतो तू तुझं, आणि त्यानं सुरुवात केली. त्याने सुरुवात करताना काय म्हटलं? मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो. आता बघा इकडं जक्कयाच्या घरामध्ये येशू आला आणि त्याच्या बरोबर धार्मिक लोक आले. आणि धार्मिक लोक काय म्हणाले? हा पापी लोकांबरोबर
जेवायला बसतो, त्याच्या शिष्यांना बाजूला घेऊन म्हटले, काय तुमचा गुरु आहे, काही कळतं का नाही त्याला, सगळ्या पापी लोकांबरोबर जकातदार. येशू म्हणतो, अरे मी तुमच्या घरासंबंधानं बोललो, तुम्ही याच्या घरासंबंधानं कशाला विचार करता. उधळतात. देवाचं वचन उधळू नका. देवाचं वचन आमच्या परिवाराला लागू करणं फार गरजेचं आहे. माझ्या परिवारातल्या व्यक्तीनं बदललं पाहिजे, मी बदललं पाहिजे. मी दुसऱ्याला रागवू नये, तुला राग नाही यायला पाहिजे हे सांगणं सोपं आहे, पण मी स्वतः रागावरती विजय मिळवणं हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्याला सांगणं रागू नये, पाप नाही करू, असं नाही वागायला पाहिजे. आपण पहिले आपण वागूया ना, आधी वागू आपण दुसऱ्याला म्हटलं दुसऱ्याविषयी अपशब्द बोलू नका, पहिले आपण केलं पाहिजे ना. हे सोपं आहे आम्हाला दुसऱ्याला सांगणं. उधळत आहात तुम्ही. एखाद्याचा द्वेष करू नका, दुसऱ्याला सांगणं सोपं आहे. माझ्या मनात द्वेष भावना, त्याला कोण प्रोटेक्ट करणार आहे, त्याला कोण अडवणार आहे, त्याला कोण सांभाळणार आहे. माझ्या मनामध्ये जर माझं मन वाईट असेल तर मग मी दुसऱ्याला कसं काय बदलणार आहे. बरं लक्षात घ्या, शुभवर्तमान सांगणं सगळ्यात सोपं आहे, पण शुभवर्तमान जगणं फार कठीण आहे. शुभवर्तमान सांगणं फार सोपं आहे, कारण शुभवर्तमानातला येशू चांगला आहे आणि शुभवर्तमान चांगलं असल्या कारणानं ज्यानं स्वीकारलं तो चांगला झाला. सोपं आहे. मी शुभवर्तमान स्वीकारलं म्हणजे मी चांगला झालो. आता शुभवर्तमान चांगलं आहे, मग तुम्ही शुभवर्तमान स्वीकारलं, तुम्ही चांगले झाला तर तुम्ही शुभवर्तमान स्वीकारलं ना. तुमच्यामध्ये जर सगळे स्वभाव तसेच आहे तर कसं काय शुभवर्तमान स्वीकारलं. म्हणजे तुम्ही उधळून टाकलं. तुम्ही काय केलं, तुझ्या घरासाठी मानना जमा कर, तुझ्या कुटुंबासाठी मानना जमा कर. लक्षात घ्या, प्रभू आल्यावर तुम्ही कोणाला किती वचन सांगितलं. ऐका, मी तुझ्या नावानं संदेश दिला, रोगी बरे केले, आणि तो काय म्हणतो, मी तुला ओळखत नाही. म्हणजे तुम्ही लोकांना सांगितलं आणि ते बदलले आणि तुम्हीच बदलले नाही ना. आता प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही उधळलं. म्हटलं मी वचन तुला दिलं होतं बदलण्यासाठी, तू ते वचन घेतलं, स्वतःला नाही वापरलं, तू त्याच्यासाठी वापरलं, तो बदलला, तू उधळला, तू नरकामध्ये. हे कुठं तुमच्या डोक्यात येईल. तुम्ही शुभवर्तमान सांगितलं, शुभवर्तमानानं एक व्यक्ती बदलली, कुटुंब बदललं, तो व्यक्ती देवाकडे वळाला. जक्कयाला पापी म्हणणारे लोक, जक्कयाच्या घराला उद्धार मिळाला आणि शास्त्री पुरुषांचा दोष येशूनं त्याच्याच माथी मारला. कान देऊ नाही का. ज्यावेळेस तुम्ही आत्मिक जीवन जगताना ते आत्मिक जीवन मला लागू करणं होणं गरजेचं आहे. मी बदलणं गरजेचं आहे, कुटुंब बदलणं गरजेचं आहे. जगाला बदलण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या परिवाराला बदलणं गरजेचं आहे, मग जग बदलणार. जगाला नंतर खूप सोपं आहे. नाही हो, आता प्रभू लवकर येणार आहे, इस्रायल हमासचं युद्ध चालू आहे. बरं मग आता प्रभू येणार आहे ना, शेवटचा काळ जवळ आलाय. शेवटचा काळ जवळ आल्यानंतर तू पापातच आहे की. तुझा स्वभाव कुठं बदललेला आहे. मग वाटतं का तुला आहे त्या स्वभावामध्ये प्रभू स्वर्गामध्ये नेईल. कसं शक्य आहे. धार्मिक गोष्टी बोललो म्हणून धार्मिक सिद्ध होत नाही. धार्मिक जीवन जगावं लागतं आणि तो मानना गोळा करणं, आपल्या परिवारासाठी साठवणं, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी साठवणं अत्यावश्यक आहे. जर माझा परिवार त्या गोष्टी स्वीकारत नाही, मग कसं जग स्वीकारणार आहे, कसं सत्य लोकांना कळणार आहे. म्हणून वाचा वचन ते परत. परमेश्वराने आज्ञा केली आहे, आज्ञा केली आहे तीही की प्रत्येकानं आपल्या आहाराप्रमाणे प्रमाण हे गोळा करावे. ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जितकी माणसे असतील तितक्यांसाठी म्हणजे आपल्या माणसांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी एक ओमर जमा करावे. इस्रायल लोकांनी तसे केले. कोणी कमी कोणी जास्त गोळा केले. त्यांनी अमोरच्या मापाने ते मापून पाहिलं तेव्हा ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरलं नाही. तसेच ज्याने थोडे गोळा केले होते, सिक्रेट बघा त्यातलं, ज्यानं थोडा गोळा केलं होतं त्याचे काही कमी भरले नाही. त्याचं काही कमी भरलं नाही. प्रत्येकानं आपल्या आहाराच्या मानानं ते गोळा केले होते. इकडे देवाने सांगितलं सगळ्यांनी आपापल्या आहाराप्रमाणे जमा करा. आता इस्रायल लोक आहेत ते इकडे जमा करायला गेल्यावर
काहींनी काय केलं, 5 किलो सांगितलं, त्यांनी 7 किलो घेऊन ठेवलं. आणि दुसऱ्या परिवाराला त्यांनी 5 किलो घेण्याच्या ऐवजी 2-3च किलो घेतलं. आणि आता ज्यांनी 7 किलो घेतलं ना, तो दुसऱ्याच्या परिवारात गेले, याच्याकडे 3च किलो आहे, आणि जाऊन पाहतो तर 3 नाही 5 किलो होतं. आणि ज्याच्या परिवारानं 7 किलो घेतलं होतं तो तिकडे गेला, अरे यांनी 7 किलो घेतलं, बघताय तर 5च किलो भरलं. सांगण्याचं तात्पर्य, तुमच्या दृष्टिकोनातनं तुम्ही खूप साठवलं असेल म्हणजे तुम्ही खूप धार्मिक आहात, हा तुमचा दृष्टिकोन झाला. पण देव तुमच्याकडे पाहताना त्याचं माप तर नॉर्मल आहे, त्याने तर तुम्हाला तेवढंच ठरवलेलं आहे. तुमचं माप तुम्हाला सांगतो तुम्ही चांगले. आता मी माझ्या मापानं मी तुमच्याशी कॅम्पेन एवढ्या सवा करतो म्हणजे स्वर्गात तर मी जाणार पक्कच आहे. तुमच्यापेक्षा जास्त देवाच्या वचनाचं ज्ञान मला, मी जाणं माझं पक्कच आहे. आणि इकडं तुम्ही चर्चमध्ये येता, तुम्ही माझ्यासारखं कुठलीच गोष्ट कॉपी करत नाही. जेवढं वचन आहे तेवढं घेता, सगळ्यांशी नीतीने वागता, कोणाविषयी वाईट विचार नाही, कोणाविषयी द्वेष भावना नाही. मी एवढं सगळं साठवलं, एवढं देवाचं वचन गाजवलं, एवढ्या लोकांकडे गेलो, एवढ्या मीटिंग्स केल्या, राग आहे माझ्यामध्ये, द्वेष आहे, मत्सर आहे, मला वाटतं खूप साठलं. पण तिकडे देव बघतो, तुझं साठवलं ते मायनस झालं. काय मायनस आहे? तुझ्या जे छिद्र आहे रागाचं, लोभाचं, हे सगळं काढून टाकतं आणि लेवल करतं. कोणती लेवल? ती व्यक्ती आली, चर्चमध्ये बसली, मनामध्ये कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, सगळं मन स्वच्छ आहे, आणि ती काय करते, येते आणि जाते. मला असं वाटतं हिच्या भांड्यात कमी आहे, आणि तो म्हटला, अरे याला लेवल मी करणार आहे. कारण त्याच्यासाठी तुझा दृष्टिकोन नाही, माझा दृष्टिकोन पक्का आहे. माझा दृष्टिकोन ऐका, तुम्ही असंही समजू नका की बरेच लोक म्हणतात, नाही तुमची प्रार्थना खूप प्रभावी, देव तुमच्या जवळ आहे आणि म्हणून तुम्ही प्रार्थना करायचं बंद करता, तुम्ही डिपेंड राहता. तुम्ही देवाची कृपा उधळून लावलेली आहे. देवाचा दृष्टिकोन काय? तुम्ही त्याच्या जवळ आहात, तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगता, जसं सांगताल तसं स्वीकारता, नीतीचं जीवन जगता. तुम्ही कंपॅरिझन कोणाबरोबर करत नाही, तुम्ही कोणाला वाईट म्हणत नाही, कोणाविषयी चांगलं पण म्हणत नाही. म्हणजे याचा अर्थ लक्षात, कोणाला जास्त चांगलंही म्हणायचं नाही, वाईट पण नाही म्हणायचं. काय होतं माहिती का, कधी कधी मी एवढं चांगलं समजत होतो, असं कशाला समजलं? मी एवढे वाईट समजत होते पण तुम्ही चांगलं निघाला, मग कशाला वाईट समजलं? बरं आहात कोण तुम्ही? तुम्ही वकील आहे, तुम्ही न्यायाधीश आहे, तुम्ही जज आहे, तुम्हाला बसवलं खुर्चीवर आणि सांगा याच्यातलं काय, हा बरोबर आहे का, हा चूक आहे. देव म्हणतो तुझ्या चुका, तुझे दोष, तुझे अपराध, तुझी धार्मिकता, तुझी प्रार्थना, तुझा विश्वास, तुझी शुद्धता, याची तपासणी तुला करावी लागणार, ती तुला गोळा करावा लागणार आहे. माझी प्रार्थना किती कमी आहे. त्या मंदिरातल्या माणसानं, पुरुषानं काय केलं? त्याची प्रार्थना नाही, त्याने त्याची. तुझी प्रार्थना काय? बरं तुझ्या प्रार्थनेतला गाभा काय? तू त्याच्या प्रार्थना करताना त्याला टार्गेट करून प्रार्थना केली ना. तू प्रार्थना ज्याला सादर करतो त्याच्यासमोर तुझे विषय मांडायला पाहिजे, याचे विषय कशाला मांडले? म्हणजे देवाला, तुम्हाला दुसऱ्यांच्या विषयामध्ये लक्ष घालता देवाला ते आवडतच नाही. हो आमेन म्हणाल का? गोळा तुमच्या परिवारासाठी करा, गोळा तुमच्या जीवनासाठी करा, तुम्हाला वाढलं पाहिजे, तुमचा परिवार वाढला पाहिजे. अजून एक गोष्ट वाचूया रूथच्या पुस्तकामध्ये, 2रा अध्याय 15 ते 20 पर्यंतची वचनं. रूथचं पुस्तक 2रा. जो गोळा करत नाही तो उधळतो, परिवारासाठी त्यानं उधळून टाकलेले. रूथच्या पुस्तकामध्ये वाचूया, काय गोळा केल्याबरोबर देवाबरोबर काम केलं तर काय मिळतं, वाचूया. ही मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंड्यामधला पेंड्यामधल्या सर्व मला वेचू द्या. ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचित आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. बवाज रुतेस म्हणाला, मुली ऐकतेस ना, तू दुसऱ्यांच्या शेतात सर्व वेचावयास येथून जाऊ नको. तसेच माझ्या नोकरिणी बरोबर राहा. ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा. तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी
या गड्यास दिली नाही काय? गड्यास दिली नाही का? तुला तहान लागल्यास तुला तहान लागल्यास तू भांड्याकडे जाऊन भांड्याकडे जाऊ या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. घड्याने भरून ठेवलेले पाणी पी. तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली, दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रीवर मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला. माझा समाचार घेतला. याचे कारण काय बरं? याचं कारण काय बरं? बवास तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस. ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देव. इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहे. तो तुला पुरे पारितोषिक देव. ती म्हणाली, महाराज आपली कृपादृष्टी माझ्यावर राहू द्या. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे. असं लिहिलं की ती बवाजाच्या शेतामध्ये तिनं सर्व गोळा करण्याचं काम केलेलं आहे. ऐका, आज रूटच्या पुस्तकामधली असणारी रूट आणि अर्पा, या अर्पामध्ये आणि रूट मध्ये असणारा आत्मिक फरक पाहणार आहोत. जो माझ्या बरोबर गोळा करत नाही तो उधळून लावतो. किती डीप आहे त्याचं महत्व, किंवा आत्मिक जीवनामधली सर्वोच्च पातळी कशी काय गाठायची. अर्पा आणि रूत त्या नामीच्या दोन सुना आहेत. तसं मंडळी एक नामीच्या स्वरूपामध्ये जगामध्ये अस्तित्वात आहे मंडळीमध्ये. आणि मंडळीमध्ये सुद्धा एक अर्पा आहे आणि दुसरी रूत आहे. जी अर्पा आहे ती गोळा करण्याचा चान्सच उधळून टाकते. तिने गोळा करायला पाहिजे. पण अर्पानं काय केलं तर नामीला तिची सोबत सोडली आणि ती आपल्या आप्त लोकांकडे परत गेली. म्हणजे ती तिच्या जीवनामध्ये व्यस्त झाली. तिला तिचं जीवन तिच्या पद्धतीने जगायचं असतं. बऱ्याच वेळा आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर आमची एक जीवनाची पद्धत आम्ही ठरवलेली आहे. ती अर्पासारखी आहे. मला गोळा पण करायचं नाही आणि मला नामी बरोबर चालायचं नाही. मला नामी माझ्या सोबत होती पण आता मला तिची सोबत नको आहे. का तर नामीनं तिला सांगितलं माझ्या बरोबर तू आली तर तुला नवरा मिळणार नाही. तुझं तरुण पण आहे आणि तू तुझ्या लोकांकडे गेली तर तुझे लोक तुझं लग्न करतील, मग तुझ्या जीवनातले प्रश्न सोडतील. मग आम्ही पाहतो की या अर्पानं काय केलं, नामीची सोबत सोडली. पण रूत जी आहे ती रूत मात्र नामी बरोबर गेली आणि तिनं काय निर्णय घेतला, मी बवाजाच्या शेतामध्ये सर्व गोळा करणार आहे. कान देऊ नाही का? धन्य ते लोक ज्यांच्याकडे निर्णय आहे. कोणता निर्णय? काही झालं तरी बवाजाच्या शेतामध्ये मी काम करणार. बवाज एक अशा प्रकारचं चित्र आहे. जसं बवाज प्रभू येशू ख्रिस्त आहे तसं बवाज एक मंडळी आणि मंडळी बरोबर काम करणारा देवाचा सेवक आहे. तो बवाज एक सेवक आहे. एक व्यक्ती जिला असं वाटतं माझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगायची, ती या नामीला सोडती. ती अर्पा पुन्हा आपल्या गावामध्ये निघून जाते. एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये किती आले, किती थांबले, काही निघून गेले. तुमच्या समोरच आहेत नाही का? किती आले, थांबले, निघून गेले. जाताना हेतू काय होता? आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे जगू द्या ना. अर्पण काय केलं? तिचीच मर्जी ना. बरं, आता प्रश्न तोच आहे, जे माझ्या बरोबर गोळा करत थांबले, बवाज रूतचा नवरा बनला, म्हणजे बवाबाचं वैभव रूतला मिळालं. जेव्हा तुम्ही गोळा करण्याच्या समयामध्ये चालाल, अहो तुम्ही लेट आला, सूरज बिरज हे सगळे, पण आता ह्या करोडोच्या चर्चमध्ये वैभवामध्ये ना ते का जाताना विचार करत नाही की ते करोडाचं वैभव किंवा बवाजाच्या शेतामध्ये काम करताना एवढा मोठा भाग मला मिळणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, मंडळी ज्या कठीण परिस्थितीमधनं जात असते ना, त्यास तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जगता येत नाही, म्हणून पण नामीची साथ